धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बालेकिल्ल्यात हिंसाचार, सामाजिक बांधिलकी तुटून तणावाची चिन्हे। नमस्ते, MH48 न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत। ठाणे जिल्ह्यामधील ठाणे शहरातील टेंभी नाका जो एकेकाळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सक्रियतेचे न्याय निवडण्याचे केंद्रबिंदू होते, तेथे आता हिंसाचाराचे प्रसंग वाढू लागले आहेत। टेंभी नाका येथील नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यालयाच्या हाकेवर असलेले आनंदाश्रम मधील हालच्या दिवसात शिंदे गटातील माजी नगरसेवक सुधीर कोकाटे व त्यांच्या सहकार्यांवर चॉपरने जीवघेणा हल्ला झाला आहे। गेली 40 वर्षापासून सुधीर कोकाटे हे शिवसेनेत सक्रिय आहेत। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत कार्यरत होते। ठाणे महानगरपालिकेत ते 4 वेळा निवडून आले होते। काही दिवसांपूर्वी सुधीर कोकाटे यांच्या मुलावर नौपाडा पोलीस ठाण्यात आफरीन या महिलेचा भाऊ सोहेल या तरुणावर हल्ला झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। आफरीन या महिलेचा भाऊ सोहेल याच्यावर सुधीर कोकाटे यांच्या मुलाने व त्याच्या सहकार्याने सोहेलवर हल्ला केला असा त्या दावा करीत आहेत। या प्रकरणाच्या वादातून टेंभी नाक्यावरील हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी 5 पाकाडी येथील टेकडी बंगला परिसरात आफरीन यांचा भाऊ सोहेल याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। या हल्ल्याप्रकरणी सुधीर कोकाटे यांच्या मुलाने व त्यांच्या सहकार्यांनी हल्ला केला असा दावा करीत त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे याच प्रकरणातील वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या दोन्ही परस्पर विरोधी हल्ल्यांमध्ये आफरीन यांचा भाऊ सोहेल यास गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत व सुधीर कोकाटे यांचे सहकारी गजानन म्हात्रे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर व पाठीवर चॉपरने वार झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा हल्ला आफरीन यांचा भाऊ सोहेल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील वादातून उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेतील प्रमुख घटक म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदाश्रमाच्या परिसरात घडलेला हा हल्ला झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे, ज्यांच्यामुळे स्थानिक समाजात गंभीर चिंता वाढली आहे। या घटनेचे मूळ कारण म्हणजे स्थानिक व्यक्तींमधील वाद व त्यातूनच हिंसाचाराचा प्रसंग घडत हे हल्ले फक्त त्या संबंधित व्यक्तींना नव्हे तर संपूर्ण समाजाला धोका आणि अस्थिरता निर्माण करू शकते। या प्रसंगामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती वाढली आहे, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षा आणि स्थिरतेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे। स्थानिक समाजातील हे हल्ले म्हणजे एक प्रकारे सामाजिक ताणतणाव एक भाग आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। टेंभी नाका हा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वासाठी ओळखला जातो, ज्यांनी शिवसेनेच्या विचारांच्या आधारावर सामाजिक न्याय आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला होता। या परिसरातील हिंसाचाराचे प्रसंग म्हणजे सामाजिक समतोल बिघडण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे स्थानिक समाजात संरक्षणाची भावना कमी होत चाललेली आहे। या हल्ल्यांमुळे स्थानिक समाजातील सामाजिक संघर्ष आणि तणावाची परिस्थिती वाढू नये, तसेच स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेतही वाढ करण्यात आलेली आहे। सामाजिक संघटना आणि प्रशासनाची भूमिका यामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते। सर्वांनी शांतता राखावे असे ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी आवाहन केले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे।
ब्युरो रिपोर्ट MH48 न्यूज डिजिटल मीडिया ठाणे। बातमी सविस्तरपणे पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा। नंतर MH48 न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन बेल बटन दाबून अन्य सर्वत्र शेअर करा। तुमच्या बातम्या आपल्या चॅनलवरती प्रसारित करून प्रसिद्धीसाठी मुख्य संपादक सचिन अधिकारी 8652707007 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा।